नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कन्सेप्ट असतात. म्हणजे इंग्लिशच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, नंतर आहेत शब्दार्थ. शब्दार्थ पण कसे घेतो मी, जसे की पाणी, पाणीदा, पाण्यासारखा, म्हणजे पाण्याच्या रिलेटेड जे काही शब्द असतील मराठीत आणि मग त्याचे इंग्रजीतले अर्थ मी सांगत असतो. बघा, त्याच्यानंतर येतात रोजच्या वापरातल्या वाक्यरचना. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज जे आपण पाहणार आहोत, इंग्रजी ग्रामर मधल्या ज्या महत्वाच्या, ज्या रेग्युलर बेसिसवर तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारल्या जाणाऱ्या फ्रेझल वर्ब्स आणि इतर महत्वाच्या फ्रेझल किंवा फ्रेजेस हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. लिहून घ्या. हे तुम्हाला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे, तसंच इतर वर्गांसाठी पण ते खूप महत्वाचं आहे. बघा, पहिली जी फ्रेज आहे काय, थोडा वेळ. मग त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार, फॉर अ वाईल. काय, फॉर अ वाईल. जर ही वाक्यरचनामध्ये असं आलं तर मग गडबडून नाही जायचं. त्याचा अर्थ आहे काय, थोडा वेळ म्हणजे फॉर अ वाईल. चे नुकसान सहन करून. बघा, चे नुकसान सहन करून. ऍट द कॉस्ट ऑफ. ऍट द कॉस्ट ऑफ म्हणजे चे नुकसान सहन करून. अधून मधून. बघा, तिसरी फ्रेज अधून मधून म्हणजेच बाय फिट्स अँड स्टार्ट्स. त्याच्यानंतर आहे च्या समोर. बघा, च्या समोर साठी तुम्हाला दोन शब्द आहेत, इन फ्रंट ऑफ, ऑफ आणि बिफोर. बिफोरचे पण दोन अर्थ होतात. एक म्हणजे काय, आधी, आणि दुसरं म्हणजे काय, च्या समोर. लक्षात घ्या, इन फ्रंट ऑफ आणि बिफोर म्हणजेच च्या समोर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे काय, दृष्टीस पडणे. काय, दृष्टीस पडणे म्हणजे टू कॅच होल्ड ऑफ. त्यानंतर पहा, शरण येणे म्हणजे टू गिव्ह इन म्हणजे सोडून देणे. गिव्ह इन म्हणजेच काय, शरण येणे. त्याच्यानंतर आहे रागावणे किंवा संतापाने, टू लूज वन्स माइंड म्हणजे संतापाने किंवा रागावणे. त्याच्यानंतर पहा, ठरविणे किंवा निश्चय करणे म्हणजे मनाचा ठाम निश्चय करणे. असं ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय किंवा बोलायचंय किंवा वाक्यरचनामध्ये आलं तर मग काय, बघा त्याचा अर्थ काय होईल, टू मेक वन्स माइंड किंवा मेकअप म्हणून होतं, मेकअप, टू मेक अप माइंड म्हणून पण होतं. त्याच्यानंतर पहा, शपथ घेणे म्हणजे इथं आपण स्वेअर हा एक शब्द आहे, पण टेक अन ओथ म्हणलं तर भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच शपथ. टेक अन ओथ म्हणलं तर बघा, शपथ घेणे. या लिहून, टेक अँड ओथ म्हणजेच शपथ घेणे. ची आवड असणे. काय, ची आवड असणे, टू बी फॉन्ड ऑफ म्हणजेच पहा वाक्यरचना, आय एम फॉन्ड ऑफ इटिंग राईस म्हणजे मग आवड खाण्याचा मी, सॉरी, मी राईस खाण्याचा शौकीन आहे किंवा भात खाण्याचा मी दिवाना आहे. राईट, म्हणजे फॉन्ड ऑफ म्हणजे चा शौकीन असणे किंवा ची आवड असणे. ओके. त्याच्यानंतर आहे वेढले जाणे म्हणजे चारी बाजूनी वेढले जाणे, टू बी सराउंडेड बाय. टू बी
सराउंडेड बाय स्पेलिंग पोरांनो SURROUNDED टू बी सराउंडेड बाय. इथं तुमचं एमिजार किंवा टू बी जर कुठलंही असेल त्याच्यानंतर सराउंडेड बाय मी सराउंडेड बाय दी आर्मी म्हणजे आम्ही आर्मीच्या बाजूने वेढलो गेलो आहोत म्हणजेच वेढले जाणे. नंतर आहे मालकीचं असणे म्हणजे टू बी बिलॉंग सॉरी टू बिलॉंग टू म्हणजे याचं मालकी असणे. टू बिलॉंग टू म्हणजे मालकीचं असणे मोठ्या प्रमाणात. अ गुड डील ऑफ अ गुड डील ऑफ. त्याच्यानंतर आहे ज्यामुळे. बघा हे जे शब्द आहेत ना आताचे थोडेसे खूप महत्वाचे आहेत रेग्युलर येणार आहेत. ज्यामुळे म्हणजेच ऑन अकाउंट ऑफ. ह्याच्यामध्ये आपण नेहमी फसतो ते पाठच करा. दुखी अंतकरणाने. दुखी अंतकरणाने म्हणजे विथ हेवी हार्ट. विथ अ हेवी हार्ट. त्याच्यानंतर पहा च्यासाठी म्हणजे इन ऑर्डर टू. इन ऑर्डर टू म्हणजे काय च्यासाठी. ची काळजी घेणे म्हणजे टू टेक केअर ऑफ. टू टेक ऑफ. त्याच्यानंतर आहे पुष्कळ म्हणजे अ नंबर ऑफ. नंबर ऑफ अ नंबर ऑफ. त्याच्यानंतर आहे च्या वतीने. आपण म्हणतो ना की हे पुरस्कार मी ह्यांच्या वतीने घेत आहे हे की नाही म्हणजे जी व्यक्ती हजर आहे पण त्यांच्याऐवजी सपोज एखादा आता दोन भाऊ आहेत त्याच्यामधून एकाला पुरस्कार भेटलाय राईट. मग ज्याला पुरस्कार भेटलाय तो भाऊ गैरहजर आहे त्या कार्यक्रमाला. दुसरा भाऊ घेत आहे मग तुम्ही त्यावेळेस काय म्हणू शकता की ह्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतलेला आहे. ओके म्हणजे इथं काय म्हणा ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीने. म्हणजे दुसरं त्याच्यानंतरची फ्रेज गुपचूप निसटणे. काय गुपचूप निसटणे म्हणजे टू स्नीक आउट. चेष्टा मस्करी करणे किंवा थट्टा करणे टू मेक अ फन ऑफ. टू मेक अ फन ऑफ म्हणजेच चेष्टा मस्करी किंवा थट्टा करणे. हे लिहून घ्या. हे जे फ्रेजेस आहेत खूप महत्वाचे आहेत. पाठच करा. तुमचे साधारण एक 2 मार्क तरी तुमचे फिक्स होऊन जातील. आणि हो फक्त 10वी-12वीचं समजू नका तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी पण यांचा उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे च्यापासून वंचित असलेले. काय च्यापासून वंचित असलेले डिप्राइव्ड ऑन. वंचित असलेले. नंतर पसंत करणे टू प्रिफर टू. त्यानंतर आहे शून्यावर बाद होणे फॉर डक. फॉर अ डक. त्याच्यानंतर पहा अखेरीस. काय अखेरीस शब्द पहा फ्रेज पहा ऍट द एंड ऑफ द डे. ऍट द एंड ऑफ द डे. त्यानंतरचं पहा प्रतिकूल परिस्थितीत. अगेन्स्ट ऑल ऑड्स. तीव्र इच्छा असणे. लॉंग टू. बघा टू लॉंग म्हणजे काय तीव्र इच्छा असणे हे वर्ब आहे. लॉंगचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की लांब असणे हे की नाही लांब हे की नाही. पण टू लॉंग जेव्हा तुम्ही त्याचा वर्ब म्हणून वापर करणार त्याचा अर्थ होईल तीव्र इच्छा असणे. ओके लक्षात ठेवा. इथं लॉंग टू केलंय म्हणजे तीव्र इच्छा असलेला. ओके त्याच्यानंतर आहे ला बळी पडणे. काय
ला म्हणजे एखाद्या गोष्टीला बळी पडणे, म्हणजे बी द विक्टीम ऑफ, बी विक्टीम ऑफ. नंतर आहे ने सुसज्ज, फक्त ने सुसज्ज म्हणजे आर्म्ड विथ. त्याच्यानंतर पहा ची काळजी घेणे म्हणजे टू लुक आफ्टर. बघा ही जी फ्रेज आहे ना, टेक केअर ऑफ आणि लुक आफ्टर, यातल्या काही महत्वाच्या ज्या 10-15 फ्रेजेस आहेत, शक्यतो तुम्ही सगळंच पाठ करा आणि सगळ्यात महत्वाच्या आहेत. टू लुक आफ्टर, याचा अर्थ आहे ची काळजी घेणे, त्याग करणे किंवा बलिदान करणे, म्हणजे टू गिव्ह अप. त्याच्यानंतर आहे च्या शोधात असणे. काय? च्या शोधात असणे म्हणजे टू लुक फॉर. त्याच्यानंतर आहे शेवटचं च्यात रस असणे. काय? च्यात रस असणे, टू बी इंटरेस्टेड इन, म्हणजे च्यात रस असणे. पहा हे जे मी फ्रेजेस किंवा फ्रेझल वर्क दिले त्यांना तोंडपाठ करा, यांच्यापैकी तुम्हाला एक्झामला कुठली तरी येऊन जाईल. ओके, बर ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा. ओके, आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.